नमस्कार. रोज त्याच चवीचं वरण किंवा त्याच रश्श्याच्या भाज्या खाऊन कंटाळा आला तर एक वेगळ्या पद्धतीची आमटी आपण आज बघूयात. ही आहे पापड सांडग्याची आमटी. पापड आणि सांडगे टाकून केलेली ही आमटी चवीला अतिशय अप्रतिम लागते. पापड सांडग्याची आमटी करायची आहे म्हणून आपण आधी सांडगे आणि पापड दोन्ही तळून घेणार आहोत. तर एका पापडाचे 4 तुकडे अशा पद्धतीने मी करून घेणार. आणि हे आपण असे तळून घेऊयात. पापड पण उडदाचा, मुगाचा, कुठलाही पापड घालू शकतो. पापड असे छान तळून घेऊया. असे मी आता 2 पापड घेतलेले आहेत. एका पापडाचे 4 तुकडे करत आपण सगळे हे पापड तळून घेणार आहोत. आता पापडाबरोबर आपण सांडगे पण टाकणार आहोत आमटीत, म्हणून हे थोडेसे सांडगे आहेत मूग आणि मटकीच्या डाळीचे आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ. असे आपण उन्हाळ्यात जे सांडगे करतो वाळवून ठेवलेले ते सांडगे मी आता थोडे तळून घेते. खरपूस असे छान तळून घ्यायचे. हे सांडगे आपण आता काढून घेऊया. काळे नाही करायचे. उन्हाळ्यात आपण वाळवणासाठी केलेले सांडगे असतातच घरात, त्यातले थोडे सांडगे घेतलेले आहेत. आता आपण पापड सांडगे तळून घेतलेल्या त्याच तेलामध्ये तेल थोडंसं कमी केलं आणि त्याच कढईमध्ये मी आमटीला फोडणी देणार आहे. तेल तापलेलंच आहे. मी पहिले थोडीशी मोहरी टाकते. मोहरी छान तडतडली की थोड्याशा मेथ्या घालणार आहे. आमटीमध्ये मेथ्यांचा स्वाद खूप चांगला लागतो. कढीपत्त्याची पानं, कांदा, एक मध्यम आकाराचा कांदा आहे कापून घेतलेला, हिंग, अर्धा चमचा हळद आणि थोडंसं तिखट घालून आपण हा कांदा परतून घेऊया. आपला कांदा छान परतून झालेला आहे. याच्यामध्येच मी जिरे, खोबरं आणि लसणाची एखादी पाकळी घेऊन जाडसर वाटण केलं आहे ते घालूया. यामुळे आमटीला खूप छान चव येते. आता हे थोडंसं परतलं आहे. आपण आता ह्याच्यामध्ये ही वरणाची डाळ आहे शिजवलेली. नेहमीप्रमाणेच आपण जे साधं वरण शिजवतो तेच आहे. त्यातलंच वरण मी ह्याच्यात टाकणार आहे आमटीसाठी. 1 वाटी तुरीचं साधं वरण मी हे शिजवून घेतलेलं आहे. यामध्ये मी हे तळलेले सांडगे टाकते. म्हणजे वरण उकळताना सांडगे पण शिजले जातात. आता यात आपण चवीपुरतं मीठ घालूयात. लाल तिखट, घरातला काळा मसाला, मी याच्यात आता थोडंसं अजून पाणी वाढवलेलं आहे. आता ही आमटी चांगली खळाखळा अशी उकळली पाहिजे म्हणजे त्यातले सांडगेही शिजतील. घातलेले आपले सगळे मसाले त्याच्यामध्ये एकजीव होतील. आता आपल्या आमटीला चांगली उकळी फुटलेली आहे. आपण ह्याच्यामध्ये एक मोठं आमसुलाचं पान आणि थोडासा गूळ घालणार आहोत. हे ऐच्छिक आहे, ज्यांना आवडत असेल त्यांनी घालावं, पण आमसूल गुळाची आमटी छान लागते. आता पुन्हा आणखीन एक उकळी येऊ दे. आता आपली आमटी उकळलेली आहे. यातले सांडगे पण शिजलेले आहेत. आता आपण यामध्ये हे तळून ठेवलेले पापड सोडणार आहोत.
हे मऊ होतात पण खाताना इतके स्वादिष्ट लागतात की बास. आता फक्त एकच उकळी घ्यायची आणि वरतून मी आता कोथिंबीर घालते. एखाद दिवस भाजी नसेल तर हा प्रकार करून खायला खूप छान आहे. तर आपली ही पापड सांडग्याची आमटी तयार झालेली आहे. पोळी, भाकरी किंवा भात कशाही बरोबर आपण ही खाऊ शकतो. भाजी नाही तर पोळी बरोबर आणि भातावर पण घ्यायला ही छान लागते. आता आपण ही काढून घेऊया. अशा पद्धतीने ही पापड सांडग्याची आमटी आपण तयार केलेली आहे. पोळीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर आपण कसंही हे खाऊ शकतो. अतिशय स्वादिष्ट, चविष्ट अशी लागते. एक वेगळ्या चवीची आमटी म्हणून हे नक्की ट्राय करून बघा. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. लाईक करा, शेअर करा आणि अजून ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. तुमचं सहकार्य हीच माझी प्रेरणा. मस्त खा, स्वस्थ रहा. धन्यवाद.